नमस्कार प्रेक्षको, डॉक्टर उदयनकर या शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. वर्तमानपत्रांचा समाजावर परिणाम पडतो ही वस्तुस्थिती आहे. तो राजकारण्यांवर वचक असतो ही देखील वस्तुस्थिती आहे. पण याचा अर्थ वर्तमानपत्राचा संपादक हा सर्वशक्तिमान असतो असं उत्तर नाही. तर सर्वशक्तिमान कोण असतो याचं उत्तर आपल्याला मिळालंय वॉशिंग्टन पोस्ट मध्ये. हो, वॉशिंग्टन पोस्ट 35 वर्षापूर्वी वॉटरगेट प्रकरण बाहेर काढलेलं तेच वृत्तपत्र, ज्याने अमेरिकन सत्ता हादरवून टाकली आणि जगातल्या सर्वशक्तिमान अशा अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाला आपलं पद सोडावं लागलं. इतकी जबरदस्त लेखणीची, संशोधनाची, शोध पत्रकारितेची परंपरा असलेलं शेकडो हजारो अशा स्वरूपाच्या स्टोरीज, मग ते दुष्काळ असेल, महापूर असेल, भूकंप असेल, राजकीय उलथापालथी असतील किंवा एखाद्या ठिकाणी असलेलं चालू असलेलं युद्ध असेल, या सगळ्या ठिकाणी जाऊन अगदी पार कोरोना सारख्या दुर्धर अशा प्रसंगात देखील जाऊन त्यांनी वार्तांकन निर्भीडपणे केलं. तेच वॉशिंग्टन पोस्ट, की जे कदाचित जगातल्या अनेक वर्तमानपत्रात काम करणाऱ्या, मीडियातल्या काम करणाऱ्यांसाठी आदर्शवत मानलं जायचं. तिथं चक्क 300 पत्रकारांची हकालपट्टी एका दिवसात करण्यात आली आणि तिथंच तर खरी खळबळ उडाली. आता ही हकालपट्टी केली कोणी? ही हकालपट्टी केली वॉशिंग्टन पोस्टची मालकी ज्यांच्याकडे आहे अशा जेफ बेझॉस यांनी. हो, जेफ बेझॉस, अमेझॉनचे सर्वे सर्वा, ज्या अमेझॉन कडून आपल्याकडे डिलिव्हरी येते आणि ज्यांनी एक प्रकारे गिग कल्चर आणि सीधा घर पे आता है आपल्याकडे आणलं, किंवा संपूर्ण जगातच आणलं, ते जेफ बेझॉस, जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती. त्यांनी तब्बल 300 कर्मचाऱ्यांना एक दिवशी अत्यंत साधेपणानं हातात नारळ देऊन निरोप दिला. निरोप दिला तुम्हाला सांगतो. आणि मग सगळे इंटरनॅशनल ब्युरोज बंद झाले. त्यात वॉशिंग्टन पोस्टचा दिल्लीतला ब्युरो बंद झाला, चीन मधला ब्युरो पण बंद झाला. 2013 साली ग्रॅहम फॅमिलीकडून, ज्यांनी वॉशिंग्टन पोस्ट तब्बल 8 दशकं चालवलं, त्यांच्याकडून अवघ्या $250 मिलियन जेफ बेझॉसनी हे वृत्तपत्र विकत घेऊन मीडिया मधला आपला इंटरेस्ट वाढवलेला होता. काय कारण असतील म्हाताऱ्यांचा इंटरेस्ट कमी व्हायचा? काय कारण असतील 300 पत्रकारांना? आणि हे सगळे पत्रकार अतिशय धडाडीचे, नामांकित, ज्यांच्या बायलाईनला अत्यंत महत्व आहे असे नामांकित पत्रकार होते. त्यांना एका रात्रीत घरी पाठवलं. काय कारण असेल? तेच नेहमीचं कारण, आणि ते म्हणजे लुझिंग मनी. प्रॉफिट होत नाही, धंदा परवडत नाही. त्यामुळे उर्वरित धंदा वाचवण्यासाठी राईट सायझिंग करायला पाहिजे, कॉस्ट कटिंग करायला पाहिजे. मग कॉस्ट कटिंगचा सर्वोत्तम उपाय काय? तर कर्मचारी कपात. आणि मग त्याकरता गोंडस कारण काय? तर वॉशिंग्टन पोस्ट हे नॉन इंग्लिश कंट्रीजचं कव्हरेज करून करणार काय? कारण त्यांचा वाचक वर्ग तर इंग्लिश स्पीकिंग आहे. त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग कंट्री स्पेसिफिकच आपण आता जर्नलिझम करणार आहोत, असा एक तर्कट लावलं गेलं आणि 300 कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्यात आलं. ही कर्मचारी कपात करायला कारण तितकंच सबळ आहे, आणि ते म्हणजे बॉटम लाईन नाही, प्रॉफिट नाही, किंबहुना लॉस वाढत चाललाय. आणि वॉशिंग्टन पोस्टची बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं तर आपल्याला हे समोर येतच. 2023 साली तब्बल $75 मिलियन लॉस आणि 2024 साली तब्बल $100 मिलियन लॉस. आता हे जरी आकडे तुम्हा आम्हाला मध्यम वर्गाला मोठे वाटत असले तरी ज्या अमेझॉनच्या मालकाची नेटवर्थ किंवा अमेझॉनचा सगळा पसारा $2.5 ट्रिलियन इतका मोठा आहे, त्यांच्यासाठी $75 मिलियन, $100 मिलियन म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टच्या वेळी वापरलेला टिश्यू पेपर आहे. तुम्हाला सांगतो, इतकी फुटकळ रक्कम आहे. पण काय, जगभरातल्या माध्यमांच्या मालकांची मानसिकता मला एकाच प्रकारची दिसते. आणि त्यामुळे प्रथम स्पोर्ट्सचं पान जातं, मग कल्चर, संस्कृती, चित्रपट, नाटक, कला यांची पानं जातात. आर्ट याच्यावर गदा येते. आणि वर्तमानपत्र जी अमेरिकेमध्ये तरी 50, 52, 60 पानाची असतात, युरोपामध्येही असतात, तशी ती आपल्याकडे 26 किंवा 32 पानांची असतात.
ती हळूहळू कमी होत जातात. मग सप्लिमेंट्स कमी होतात, काही काही पुरवण्या कमी झाल्यानंतर काही विषय कमी होतात आणि हातात फक्त एक त्रोटक 17-18 पानांचा पेपर उरतो. अगदी कार्टुनिस्टना सुद्धा नारळ देऊन घरी बसवलं जातं. ही वस्तुस्थिती आहे. मग फॉरेन ब्युरोचं काय घेऊन बसलात? ते तर आधीच जातात. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय, की हे ऐकून तुमच्या मनामध्ये एकूणच मीडियाचं भविष्य नेमकं काय असा प्रश्न आला असेल. आणि मीडियामध्ये दशकाहून अधिक काळ काम करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला देखील तो प्रश्न गेले काही वर्ष नक्कीच समोर येतो. येस, इट्स अ मॅटर ऑफ कन्सर्न आणि हे मान्यच केलं पाहिजे. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हापासून प्रत्येक वेळेला जानेवारी-फेब्रुवारीमध्ये चौथा क्वार्टर आला, की यावर्षी कंपनीला प्रॉफिट होत नाहीये. कंपनीला प्रॉफिट होत नाहीये. तुमचं चॅनल किंवा तुमचा न्यूजपेपर प्रॉफिटमध्ये नाही, या नावाखाली एक भीतीचं वातावरण निर्माण होतं आणि त्या भीतीच्या वातावरणानंतर आपली नोकरी वाचली याच्यावरच लोक आनंद मानतात आणि आपल्याला पगारवाढ मिळालेली नाही किंवा तुटपुंजी पगारवाढ आहे हे सुद्धा विसरून जातात. जगभरात प्रॉफिट नाही या सबबीखाली जे स्प्रेडशीटचे पेपर आहेत त्यांची अवस्था आज तीच आहे. चॅनलची अवस्था तीच आहे. याचा अर्थ हा व्यवसाय सोपा आहे का? अजिबात नाही. हा अत्यंत धकाधकीचा, जिकिरीचा, दीर्घकालीन असा चालणारा व्यवसाय आहे. म्हणूनच या क्षेत्रातले जे उद्योजक आहेत, जे गुंतवणूकदार आहेत, आर दे सेइंग इनफ ऑफ इन्व्हेस्टमेंट इन मीडिया? अशी परिस्थिती आली आहे का? खरोखरच तसा ट्रेंड दिसतोय का? तर हो, काहीसा तसा ट्रेंड दिसतोय, ही वस्तुस्थिती आहे. जरी आपल्याकडे प्रादेशिक भाषेतले जे वर्तमानपत्र आहेत, त्यांच्या वाचकांची संख्या आणि खप हा कोरोनाच्या काळात तो अगदीच डबघाईला गेला होता. तो आता वाढून कोरोना पूर्वीच्या पेक्षा थोडा वाढलेला आपल्याला दिसतोय. तरी देखील एक प्रचंड स्थैर्य आलंय, अशी काही परिस्थिती आता आपल्याकडे नाहीये. आता या सगळ्याला त्या वर्तमानपत्राच्या संपादकाचा, त्यातल्या स्टोरीचा, त्यातल्या पत्रकारांचा एक प्रकारे पॉलिटिकल थॉट काय आहे, याच्यावर हे सगळं अवलंबून असतं का? तर त्याचं उत्तर हो आणि नाही असं असं दोन्ही आहे. झेफ बेझोसनी जेव्हा ते विकत घेतलं, त्यावेळी त्यांनी आपण मीडियाला पूर्णपणे स्वातंत्र्य देऊ, त्याच्या स्वायत्ततेवर कोणतीही गदा आणलेली जाणार नाही, कोणताही राजकीय विचार त्यांच्यावर लादला जाणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याला झाली 12-13 वर्ष. पुढे आलं ट्रम्पचं राज्य. ट्रम्प साहेबांचं व्हर्जन 2 आलं आणि हळूहळू परिस्थिती बदलत गेली. या सगळ्या काळात अत्यंत धडाडीने झेफ बेझोस यांनी 35,000 असलेली सबस्क्रिप्शन म्हणजे वाचक संख्या तब्बल 25 लाखावर नेली. त्या 25 लाखावर वॉशिंग्टन पोस्ट प्रॉफिट करत होतं असं मला म्हणायचं नाहीये. परंतु इतक्या प्रचंड प्रमाणात तो वाचला जात होता, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजेच याचा अर्थ पॉलिटिकल थॉट याला कारणीभूत आहे का? तर त्याचं उत्तर काहीसं हो असं आहे. याचं कारण आपला पॉलिटिकल थॉट विशेषतः ट्रम्प व्हर्जन 2 मध्ये रिपब्लिकन पक्षाऐवजी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रच्छन्न पुरस्कार केल्यानंतर जनमत तसं नव्हतं आणि त्यामुळे वॉशिंग्टन पोस्टच्या वाचकांचं सबस्क्रिप्शन काही लाखांनी खाली घसरलं. अर्थात जेवढं सबस्क्रिप्शन होतं तेवढ्या संख्येची भारतामध्ये आता डझनभर वर्तमानपत्र आहेत. म्हणजेच भारतामध्ये देखील असं घडणार आहे का? तर त्याचं उत्तर हो असं आहे असं मला वाटतं. ही भीती वर्तमानपत्रांच्या डोक्यांवर, संपादकांवर, पत्रकारांवर कायमस्वरूपी ही वस्तुस्थिती आहे. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली हे सर्रास केलं जातं. प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेला आहे, हे आपल्या समोर आहे. मग वर्ल्ड ओव्हर मीडिया ओनर्स जे आहेत, या व्यवसायाचे मालक जे आहेत, त्यांचा माइंडसेट एक प्रकारे बदलताना दिसतोय का? हो. मगाशी मी सांगितलं तसं आहे. हा कटकटीचा व्यवसाय आहे. आता जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही हे पाहताय, त्यावेळेला टेलिव्हिजन याच्यातनं जे न्यूज चॅनल येतात तुमच्याकडे, त्या न्यूज चॅनलला पाहणाऱ्यांची एकूण संख्या किती असेल, तर एकूण दर्शक संख्येच्या 4 ते 5% असते. होय, 4 ते 5%. मग उरलेले 96% काय पाहतात? तर ते करमणूक बघतात. तर ते कुकिंग शो बघतात. ते स्पोर्ट्स चॅनल बघतात. ते रियालिटी शोज बघतात. ते बाबा बापू यांचे सत्संगाचे कार्यक्रम बघतात. परंतु जेव्हा एखादी मोठी घटना घडते,
बाळासाहेब ठाकरे यांचं निधन असेल, 26/11 असेल, मंत्राला लागलेली आग असेल, अजित पवार यांचं निधन असेल, तेव्हा हा 4% दर्शक संख्येचा आकडा अगदी पार 20-25% पण जातो. पण जेव्हा हे घडत असतं, तेव्हा मी समजा अँकरिंग करतोय, तर मी जाहिरातीचा ब्रेक घेऊ शकतो का? मी जाहिरातीचा ब्रेक घेतला, तर तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाल. तुम्ही दुसऱ्या चॅनलवर गेलात, तर माझी दर्शक संख्या कमी होईल आणि पर्यायी मला ॲड मिळणं कमी होऊन जाईल. ॲड ब्रेक घेतला, तर तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाल. बघा, हे किती कठीण आहे. मग जर ॲड ब्रेक घेतला नाही, तर वर्तमानपत्र चालवण्यासाठी, न्यूज चॅनल चालवण्यासाठी जे पैसे लागतात ते येणार कुठून? आणि न्यूज चॅनलला 80% खर्च हा फिक्स आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचा आशय देताय, त्याची गुणवत्ता काय आहे, याच्याऐवजी याच्या एस्टॅब्लिशमेंटचा जो कॉस्ट आहे, ती आहे ती फिक्स आहे. त्यामुळे ती रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला जो कंटेंट द्यावा लागतो, त्याला जर दर्शक संख्या आली नाही आणि त्यांनी तितका वेळ जर तुमचं चॅनल किंवा वर्तमानपत्र वाचलं नाही, तर चॅनलची आणि वर्तमानपत्राची वाट लागायला वेळ लागत नाही. जाहिराती वाढल्या म्हणून तुम्ही पेपर विकत घेत नाही आणि जाहिराती कमी असतील तर पेपर चालत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये संपादकाला त्याचं एडिटोरियल फ्रीडम मिळतं का? तर हो, मालकांच्या नजरेवर अवलंबून असेल एवढं एडिटोरियल फ्रीडम त्याला नक्कीच मिळतं. अर्थात हा सगळा मामला जो असतो तो परस्पर सहमतीचा असतो. एखाद्या पत्रकाराने जर निर्भीडपणे एखादी स्टोरी केली, तर त्याच्या मागे ठामपणे उभं राहणं हे फार क्वचित दिसतं. अन्यथा अशा स्टोरी जरा जपूनच कराव्या लागतात, ही देखील तितकीच वस्तुस्थिती आहे. काही जण माझ्यासारखे खुलेआमपणे मान्य करतात, काही लोक मान्य करणार नाहीत. अनेक मालकांचे इतर दुसरे व्यवसाय असतात. त्या व्यवसायात इथे जर राज्य सरकारवर, केंद्र सरकारवर टीका केली, तर अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तशी टीका देखील करता येत नाही. खरं तर जेफ बेझोसकडे एवढा पैसा आहे. विचार करा, Amazonचा टर्नओव्हर हा साधारणतः प्रॉफिट हा $2.5 ट्रिलियन आहे हो. आणि त्याच्यापुढे $75 मिलियन, $100 मिलियन लॉस इज नथिंग. चिकन शीट आय एम टेलिंग यू. एवढा लॉस पुढची 2000 वर्ष जरी झाला ना, तरी पुरेल एवढा पैसा जेफ बेझोसकडे आहे. मग हा निर्णय हा आर्थिक आहे असं खरंच तुम्हाला वाटतं का? अजिबात नाही. हा निर्णय राजकीय आहे आणि आपल्या इतर व्यवसायांच्या व्यवस्थेला, प्रॉफिटला नख लागू नये म्हणून आहे. इथे आणखीन एक मुद्दा आहे जो गैरलागू आहे, पण तो मांडला गेलाय सोशल मीडियावरून म्हणून त्याचा समाचार घ्यायला हवा. आणि तो म्हणजे या या जेफ बेझोसनी प्रचंड मोठी महागडी घरं, महागडी विमानं, महागडी जहाजं, त्याचं वैयक्तिक ऐश्वर्य संपन्न असं आयुष्य, याच्यावर करोडो डॉलर्स खर्च केलेत. त्याच्यावर लोकांनी टीका केली. यातल्या एक दिवसाचा जरी खर्च कमी केला असता, तरी वॉशिंग्टन पोस्ट मधला एकही जॉब तुम्हाला काढावा लागला नसता, अशी टीका होते. ती चुकीची आहे. तो पैसा त्यांचा आहे. तो कसा खर्च करावा हा त्यांचा प्रश्न आहे. अर्थात तो वाचवून आपण वॉशिंग्टन पोस्ट वाचवावं हा तुमच्या आमच्या मनात विचार येऊ शकतो. त्यांच्या मनात तो यायलाच पाहिजे असा अशी अपेक्षा असणं बरोबर आहे. पण तसा आग्रह असणं कितपत बरोबर आहे, हे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तसं बोलायचा नैतिक अधिकार आपल्याला आहे का, हा देखील विचार केला पाहिजे. दुसरी एक गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी यांच्यामुळे मुळातच न्यूजरूम आक्रसून चाललेले आहेत. अनेक ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये एडिटिंग आणि सबिंगचं काम जे आहे वर्तमानपत्रांचं, ते न्यूझीलंडमध्ये केलं जातं. याचं कारण न्यूझीलंडमध्ये त्याची कॉस्ट कमी आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियामधल्या वर्तमानपत्रातले हे सगळे जे जॉब्स होते, ते जॉबला कात्री लागली. अर्थात भारतामध्ये तीच परिस्थिती आहे. 2010-11 साली साधारणतः 200-250 लोक, 250 लोक घेऊन न्यूज चॅनल चालत होती. ती आज 100 आणि 110 वर चालवायला लागतात. काही ठिकाणी तर तो आकडा 80 वर येऊन ठेपलाय आणि बाकी सगळी कंत्राटी पद्धती आहे. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. त्यामुळे यातल्या पत्रकारांच्या डोक्यावर जर टांगत्या तलवारी असतील, तर त्यांच्याकडून तुम्ही निष्पक्षपाती पत्रकारितेची अपेक्षा करणं बरोबर आहे, पण ती पूर्ण होईलच याची खात्री देणार तरी कशी? आज जे वॉशिंग्टन पोस्ट सफर करतंय, सहन करतंय, किंवा 300 पत्रकार काढले गेलेत, ते उद्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये किंवा वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये होणार नाही कशावरून?
तेच भारतात यापूर्वी कोरोनाच्या काळात आणि त्याच्या आधी किंवा दरवर्षी गेले 15 वर्ष मी हे सगळं बघत आलेलो आहे. ते तसल्या तसं आता मी तुमच्या समोर मांडलं इतकंच. मग या सगळ्याला काहीच उत्तर नाही का? काही सोल्युशन नाही का? आहे. अनेक ठिकाणी न्यूज चॅनल्सनी, वर्तमानपत्रांनी इव्हेंट्स चालू केलेत. त्या इव्हेंट्समध्ये काही अवॉर्ड्स आहेत. त्या अवॉर्डला स्पॉन्सरशिप घेऊन त्यातून वृत्तपत्रांचे व्यवसाय सबसिडाईज करण्याचा मार्ग अनेक मीडिया हाऊसेसनी यशस्वीरित्या राबवला आहे आणि त्यातून कोणत्याही प्रकारची एडिटोरियल तडजोड स्वीकारण्यापासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवलंय. हे मार्केटिंग टॅलेंट अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे व्यवसाय आणि मार्केटिंग, व्यवसाय आणि सेल्स याचा एकत्रित विचार करणारी टॅलेंट फार कमी असते. ती ज्या ठिकाणी आहे तिथे हे मरण आजचं उद्यावर किंवा त्याची तीव्रता आपल्याला अ, अ, कमी होताना दिसते. दुसरी गोष्ट, काही वेळेला अनेक वर्तमानपत्र ही अनेक प्रकारची वर्तमानपत्र काढतात आणि त्यातली काही वर्तमानपत्र ही प्रॉफिट करत नाहीत. असं असताना सुद्धा ते चालू ठेवण्याकरता ते आग्रही असतात. बाय स्प्रेडिंग थिन ऍक्च्युअली यू आर मेकिंग एव्हरीबडी व्हल्नरेबल. त्यामुळे प्रत्येकाचं आयुष्य धोक्यात टाकण्यापेक्षा काही लोकांना घरी पाठवून बाकीच्यांचं आयुष्य सुकर करण्याचे मार्ग मालकांनी जर अवलंबले तर ते काही चूक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, जी वर्तमानपत्र, जी न्यूज चॅनल्स ही आपल्या ग्राहकापासून दूर जातात त्यांचं मरण अटळ आहे. त्यामुळे सातत्यानं ग्राहकाच्या संपर्कात राहणं, त्याच्या बदलत्या सवयी ज्या आहेत, गरजा आहेत, त्या ट्रॅक करून त्यानुसार बातमीचं सादरीकरण आणि बातमीचा आशय, कोणती बातमी करायची याचे निर्णय घेणं अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा अनरिलेटेड विषयांवर बातम्या करून केवळ ते संपादकाला हवं आहे म्हणून करून काय फायदा? दुसरी गोष्ट म्हणजे मल्टी स्किल अशा प्रकारची टॅलेंट असलेली लोक आता जर्नलिस्ट म्हणून मालकांना हवी आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ते साधारणतः 300-350 शब्दाची बातमी लिहू शकतील, 900 शब्दांचं, 700 शब्दांचं एडिटोरियल सुद्धा लिहू शकतील, एडिट पेजवरचं आर्टिकल लिहितील आणि 250 शब्दांमध्ये एखादी फेसबुकवर स्टोरी पण ती लिहितील किंवा अत्यंत कमी भाषेत एक्सवर या सगळ्याची जाहिरात देखील करतील. असे मल्टीटास्किंग करणारे, कॅमेराच्या समोर बूम धरून बाईट देणारे आणि त्याच वेळी लिहू शकणारे, विविध भाषांमध्ये लिहिणारे अशा पत्रकारांची सध्या चलती आहे. अर्थात या सगळ्यामुळं वर्तमानपत्रांमध्ये आत्ताचं असलेलं सुरक्षिततेचं वातावरण पूर्णपणे जाईल असं मी म्हणणार नाही, परंतु त्याची तीव्रता कमी व्हायला मात्र खूप मदत होईल. अर्थात या सगळ्याचा डेमोक्रेसीवर, वाचकांवर, त्यांच्या सांस्कृतिक राजकीय भूक याच्यावर परिणाम होणार आहे का? तर 100% होणार आहे. आणि तिथेच तर खरा वॉशिंग्टन पोस्टचा पुढे काय होणार आहे हा सवाल आहे. म्हणून मी वॉशिंग्टन पोस्टशी संबंधित असलेल्या काही अमेरिकेतल्या पत्रकारांशी बोललो. त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा तर तिथली स्पोर्ट्सची सप्लिमेंट बंद झाली, इंटरनॅशनलचं पान रद्द झालं. या सगळ्यामुळं त्या त्या वर्तमानपत्राचा जो चार्म होता, जी त्याचं वाचक मूल्य होतं, ते वाचक मूल्य आता खूप कमी कमी होणार आणि हळूहळू मग त्याचं वाचक मूल्य, आकर्षकता, उपयुक्तता, ते वाचलं नाही तर आपल्या चुकचुकल्यासारखं वाटणं, हे सगळं कमी कमी होत जाईल आणि ते आमच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असण्याची गोष्ट एकदा कमी झाली की मग मात्र त्याचं मरण अटळ आहे, ही वस्तुस्थिती आहे. आत्ताच त्यांची न्यूजरूम 50% आलेली आहे. सो एवढ्या कमी लोकांमध्ये गुणवत्ता पूर्वीसारखी देणं, संशोधन करणं हे सगळं खूप कठीण जाणार आहे. त्याचे संपादक हे सगळं आव्हान कसं पेलतायत हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक न्यूजपेपर्स हे मी असं बघतो की नवीन रीडर्स जे आहेत, यंग जनरेशन आहेत, त्यांना काय हवंय याविषयीचं भान त्यांचं सुटलेलं असतं. आपण कधी काही 25-30 वर्षापूर्वी तरुण असताना जे विषय आपल्याला महत्वाचे वाटत होते त्याचंच प्रदर्शन ते मांडतात, परंतु आता ग्राहकांची टेस्ट बदललेली असते आणि त्यामुळे ते यशस्वी होताना दिसत नाहीत. काय दैवगती आहे बघा. ट्रम्प यांनी मीडियाचं वर्णन एनिमी ऑफ पेपर्स, प्रेस म्हणजे काय तर एनिमी ऑफ पेपर असं त्यांनी वर्णन केलं होतं. तर जेफ बेझोस यांनी डेमोक्रेसी डाईज इन डार्कनेस असा नारा लावला होता. इथं तर डेमोक्रेसी डाईज
इन ब्रॉड डे लाईट अशी परिस्थिती आहे. एनिवे, गुड जर्नलिझम यातून संपुष्टात येणार का, हा खरा सवाल आहे आणि तीच खरी भीती आहे. याचं कारण, गुड जर्नलिझम प्रत्येक वेळी गुड बिझनेस सेन्स करेल असं नाही. इट मे नॉट बी प्रॉफिट मेकिंग, आणि हीच तर खरी मेक आहे. नो वाईज पर्सन वुड इन्व्हेस्ट इन मीडिया टुडे. ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण, त्यातून मिळणारा क्लाउड जर सोडला तर त्यातून परतावा फारसा मिळेल अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे त्यात कर्मचारी जे आहेत, पत्रकार आहेत, त्यांच्या डोक्यावर असुरक्षिततेची टांगती तलवार, तुटपुंजे आणि क्वचित न होणारे सुद्धा पगार, कोणत्याही प्रकारच्या सुट्ट्या नसणं, लॉंग आणि बेभरवशाचे असे वर्किंग आवर्स, आणि जीवनाला हॅझार्डस अशा, मग वॉर झोन असेल, एखादा एपिडेमिक असेल, अशा ठिकाणी जाऊन दंगल झालेली असेल, अशा ठिकाणी जाऊन करायला लागणारं वार्तांकन, जीव धोक्यात टाकून करायला लागणारं वार्तांकन, यामुळे हे सगळं सोपं राहिलेलं नाही. मग उपाय काय? उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे प्रेक्षक, मायबाप. त्या मायबापांनी जर हे उचलून धरलं आणि स्वतःच्या सबस्क्रिप्शनवर पेपर प्रॉफिटमध्ये आणला, तर मात्र कोणाकडे हात पसरायची गरज उरणार नाही. आणि म्हणून हे असे जे आमच्यासारखे युट्यूबचे प्रयत्न आहेत, त्यांना आपण मदत केली पाहिजे. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता त्यांचं सबस्क्रिप्शन वाढवलं पाहिजे. ते गुड जर्नलिझम अँड टू नो मोर अबाउट द वर्ल्ड, ती विश्वासार्हता, ती प्रामाणिकता आणि ती परिणामकारकता टिकण्यासाठी हे असे उदय निवडूकर सो सारखे इतर अनेक लोक आहेत, त्यांचे प्रयत्न टिकले पाहिजेत. याचं कारण, गंभीरपूर्वक केलेल्या विश्लेषणाची ऊर्जा ही निश्चित अफलातून असते आणि ती खऱ्या अर्थाने स्वयंप्रकाशी असते. त्या प्रकाशी दिव्यामध्ये आपल्या सबस्क्रिप्शनचं, आपल्या लाईकचं, शेअरचं थोडंसं तेल पडलं तर डेमोक्रेसीला फायदाच होणार आहे. प्रेक्षको, वॉशिंग्टन पोस्टच्या निमित्तानं प्रेक्षकांवरची जबाबदारी, वाचकांवरची जबाबदारी मोठ्या पद्धतीनं अधोरेखित होतीये, ही वस्तुस्थिती आहे. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांना सांगा. एखादा विषय मी कव्हर करावा असं आपल्याला वाटत असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पाहायला विसरू नका द डॉक्टर उदय निरुडकर शो.